नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहाच्या आमिषाने एका महिलेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शादी.com वर ओळख झाल्यानंतर आरोपीने फेसबुकवर खोट्या नावाने बनावट प्रोफाईल तयार करून महिलेचा विश्वास संपादन केला। स्वतःला पत्नीपासून वेगळे राहणारा आणि घटस्फोट झाल्याचे भासवत लग्नाचे आश्वासन दिले। मात्र आरोपी विवाहित असून पत्नी सोबतच राहत असल्याचे उघड झाल्यानंतर पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत आहेत। नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे। आरोपीने शादी.com वर पीडित महिलेशी संपर्क साधल्यानंतर फेसबुकवर खोट्या नावाने बनावट आयडी तयार करून तिच्याशी मैत्री केली। यानंतर आरोपीने आपण पत्नीपासून वेगळे राहतो, घटस्फोट झाला आहे आणि लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगत महिलेचा विश्वास जिंकला। या विश्वासाच्या आधारे दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले। काही दिवसांनी आरोपीच्या सोशल मीडिया स्टेटसवर पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे पाहून पीडितेला संशय आला। चौकशी केल्यानंतर आरोपी विवाहित असून त्याने लग्नाचे खोटे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे समोर आलेत। यानंतर पीडित महिलेने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। शादी.com वरून जो आरोपी आहे त्याने पीडितेशी कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर त्यांनी फेसबुकवर सुद्धा खोट्या नावाने आयडी बनवून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर त्याचं ओळखीचं रूपांतर त्याने प्रेमात केलं आणि त्यानंतर हा व्यक्ती विवाहित होता। त्याला मुलं असताना सुद्धा मी बायकोला डिवोर्स दिलेला आहे किंवा मी सोबत राहत नाही, सेपरेट राहतो, अशा प्रकारे तिला आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत लग्न करायचं तिला सहमती दर्शवली। परंतु काही दिवसानंतर त्या मुलीच्या लक्षात आलं की बाबा संबंधित आरोपीचा स्टेटस पाहिल्यानंतर त्यांनी बायकोला ॲनिव्हर्सरीचं विश केल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधितांनी महिलेला फक्त शरीर सुखासाठी वापर केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर संबंधित महिलेने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी FIR दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास आमचे PI गणेशपेठ करत आहेत। याच्यामध्ये आता तपासात जे काही निष्पन्न होईल त्याच्या अनुषंगाने पुढील गोष्टी आपल्याला समजतील। ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढणाऱ्या अशा फसवणुकीच्या घटना चिंताजनक आहे। कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती पडताळून पाहणे आवश्यक असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। या प्रकरणातील पुढील तपास गणेशपेठ पोलीस करीत असून या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू।